दीपक सुतार विनंती करतोय आपण देवानंद माळी यांच्याकडनं स्वीट बॉक्स येतो प्रदान करायचा आहे। बाळकृष्ण सुतार यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हेल प्रदान करायचे। आम्हाला संदेश पाटील साहेब यांच्याकडनं लाभलेला आहे आणि गिफ्ट हॅम्पर आहे जे आम्हाला एमडी मदन जाधव यांच्याकडनं लाभले। गणेश बजागे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण प्रदान करायचे। एमडी जाधव यांचं अतिशय मोलाचं योगदान आहे। पहिल्या दिवशी सर्वांसाठी भोजन आपण अनुभवलं आणि उद्याचा दिवस रविवारचा दिवस त्यांच्या सौजन्यानं सर्वांसाठी भोजन आहे, तर भोजनाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे। आणि मगाशी ज्या पद्धतीने अय्यर सर म्हणाले की अन्नदाता सुखी भव, एमडी साठी नक्कीच आम्ही अशा शुभेच्छा देऊ। दरम्यान आकाश यांचे मनपूर्वक स्वागत आहे आणि सज्ज असतील पालघरचा सुपुत्र व्हॉइस ऑफ पालघर, पालघर जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर रीतीनं समालोचन करणारा, मुंबई शहरात सुद्धा ज्याने अनेक स्पर्धांना मोलाचं योगदान दिलंय तोच उत्कर्ष पाटील सज्ज असेल पुढील सामन्याच्या समालोचनासाठी। थँक्यू सो मच, धन्यवाद सरपंच जग सापे बाळ सुब्रमण्यम अय्यर सरांना पण ऐकतायत। सेकंड राऊंडचे सामने 3 षटकांचे असतील लक्षात घ्या। गायकवाड सर आहेत, अय्यर सर आहेत, भरपूर छान पद्धतीने मात्र समालोचन आपल्याला पाहायला मिळतं। एका बाजूला बाबनदेव कुरुंद आणि गावदेवी सापे हा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल। रिपोर्टिंग करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं 3 षटकांचा तो सामना आपल्याला पाहायला मिळेल। भरपूर सुंदर पद्धतीने आपल्याला रिझवतात या स्पर्धेमध्ये। बाळ सुब्रमण्यम अय्यर सर एका बाजूला, गायकवाड सर देखील आहेत आदर्श शिक्षक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या सुंदर स्पर्धेमध्ये भिवंडी नगरी सापे गावामध्ये क्रिकेटच्या पंढरीमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत। भरपूर सुंदर क्रीडा संकुल आपल्याला पाहायला मिळतं। हे सापे गावचं मात्र एक जबरदस्त क्रीडा संकुलचं मैदान, जिथे खेळाडूंसाठी पोषक असं मैदान भरपूर कमी ठिकाणी असतात। आज जर तुम्ही मुंबई विभागात जर गेलात तर या पद्धतीची मैदानं नाही, जिथे तुम्हाला डी फॅक्टर असते, मागे डिक्लेअर झोन असतो। परंतु सरपंच चषक आणि सापे गावाचं हे मॅनेजमेंट जर आपण तपासून पाहिलं, ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट मॅनेजमेंट आम्ही पाहतोय। एक सुंदर अशी स्पर्धा, या स्पर्धेसाठी भरपूर योगदान आपल्याला पाहायला मिळतात। खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सामन्याला इथे सुरुवात होईल। गोरखनाथ बारको सुतार साहेब सरपंच, तदनंतर आपण पाहतायत मेघनाथ सर असतील, तदनंतर आपण पाहू शकाल अनिल सुतार सर असतील आणि त्यांचे सर्व साथी। भरपूर छान पद्धतीने मेहनत ज्यांनी घेतली आणि आज ही स्पर्धा आपल्याला सलग 3ऱ्या दिवसामध्ये पोहोचताना पाहायला मिळते। मॅचला सुरुवात होईल, टाइम काउंट होईल। 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटात फेकणं लाजमी आहे। 4थ्या षटकाला जर 16वा मिनिट लागलं तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल। मी सातत्याने उल्लेख करतो, आज टेनिस बॉल क्रिकेट फक्त क्रिकेट राहिलेलं नाही, या क्रिकेटला वेगळी उंची प्राप्त झाली। योग्य वेळेत ज्या वेळेला रनअप चुकला, रनवेवरती काहीतरी चुकते असं समजलं, त्यावेळेला गोलंदाजाने स्वतःला थांबवलं, कारण येणाऱ्या काळात जर चुका झाल्या तर थोडासा त्रास होईल। सरपंच चषक अर्थात भगवा चषक आपल्याला पाहायला मिळतंय। काही जबरदस्त असं या स्पर्धेचं मॅनेजमेंट राहिलंय। पहिला बॉल या सामन्यातला, पुन्हा एकदा तीच द्रुत गती आपल्याला पाहायला मिळतंय। मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी आणि एका बाजूला तळोळी स्पोर्ट्स तलोळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। एक चांगला मॅच तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल। स्ट्रायकिंग एंडला रिहान, नॉन स्ट्रायकिंग एंडला अर्कम पटेल। पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स आणि या वेळेला ऑलमोस्ट झेल कॅरी झाला होता। शेवटच्या क्षणाला बॉडीचं बॅलन्स हरवलं आणि ज्या वेळेला धरती मातेला अंग शरीर टच झालं त्यावेळेला हा चेंडू निसटला। ऋतिक त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळाले, प्रयत्न चांगले राहिले, हरकत नाही, परंतु यावेळेला यश नाही। क्षेत्र कुठले असो, कष्टाला तुमच्यासमोर पर्याय नाहीत आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील, यशाला देखील तुमच्यासमोर पर्याय नाही। त्या यशाला नतमस्तक व्हावं लागेल, परंतु तुमचे संघर्ष महत्त्वाचे आहेत, तुमचे कष्ट महत्त्वाचे आहेत। ऋतिकचे प्रयत्न चांगले राहिले, परंतु त्यावेळेला त्यांना यश नाही, हरकत नाही, येणारा काळ आणखीन तुम्ही यामध्ये कष्ट घ्या, मेहनत घ्या, ते बॉल तुम्हाला कॅरी होतील। पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बॉल आणि 1 धाव। डाव्या हाताचा फलंदाज एका बाजूला, उजव्या हाताचा फलंदाज, डाव्या हाताच्या फलंदाजाला राऊंड डिस्टन्स। यावेळेला आपण पाहताय सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळायचं होतं कव्हरमधून डीपमध्ये, परंतु त्या पद्धतीचा फटका इथे स्ट्रोक सजवता आला नाही, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहताय इथे डॉट बॉल येतोय।
पंचांच्या उजव्या बाजूनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता आपण पाहतात कांदळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन इन येल्लो आणि गोलंदाज विशाल जाधव. पुढचा बॉल विशाल जाधव यांचा हा बॉल पंचांनी स्वेअर घोषित केला. व्हाईट बॉल आणि पंच ज्ञानेश्वर आपल्याला स्कोरर्स ज्ञानेश्वर सर आम्हाला दर्शवतात की हा व्हाईट बॉल आहे आणि त्या व्हाईट बॉलची नोंदणी अधिकृत केली जाईल. जिथे स्कोर कार्डला धावसंख्या आपण पाहतात 2 बॉलचा खेळ झाला, पूर्णत्वाला गेला आणि 2 धावा देखील इथे आपल्याला पाहायला मिळतात. एक बॉल तिथे व्हाईटचा पाहायला मिळालाय. पुढील होणारा सामना एका बाजूला गावदेवी सापे आणि दुसऱ्या बाजूला बाबनदेव कुरुंद या 2 संघांना विनंती करीन की प्लीज आपण या टॉससाठी. व्हाईट बॉल येतोय इथे. स्वेअरमध्ये गोलंदाजी जर जास्त झाली तर तुमचं खच्चीकरण होईल. ज्या वेळेला तुम्ही टार्गेट सेट करताय त्यावेळेला बॅटिंग करणाऱ्या टीमला धावांची भूक मिटणारी नसेल. ज्या अनुषंगाने तुम्हाला इथून जर कमी टार्गेटपर्यंत ठेवायचं आहे तर जी एक्स्ट्रा गोलंदाजी आहे त्यांना स्किप करावं लागेल. सरपंच चषक 2025चा अतिशय सुंदर देखणा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा. भिवंडी नगरी क्रिकेट म्हटलं की या भिवंडी नगरीमध्ये सर्वाधिक जास्त क्रीडा स्पर्धा क्रिकेटच्या कुठे होत असतील तर हेच ते मैदान आपल्याला पाहायला मिळतं. वाह, अल्टी फल्टी रिव्हर्स स्वीप खेळलाय पंचांनी. त्या बॉलला 1 बाउन्स चौकारामध्ये घोषित केलंय. 4 ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतो आमचे मार्गदर्शक गुरुवर्य, ठाणे पालघर जिल्ह्यांमध्ये अजात शत्रू म्हणून राजकीय क्षेत्रात असून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातंय. शिवसेना नेते आदरणीय सन्माननीय विश्वाजी थळे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सरपंच चषक 2025. आदरणीय विश्वाजी थळे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती शिवसेनेचे नेते अर्थातच विश्वास तळे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. शिवसेना खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी कुठली जर एक संघटना असेल तर ती शिवसेना. आणि शिवसेना संस्थापक वंदनीय इंद्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना राजकारणी नेता मी नंतर म्हणेन. खऱ्या अर्थानं मराठी माणसाचा, मराठी मातीचा शिरोबिंदू म्हणजे त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी मराठी माणसासाठी व्यतीत केलं. आणि जोपर्यंत तारे सूर्य आहेत तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे ही धगधगती तोफ हे नाव कधी मिटणार नाही. मी निश्चित स्वरूपात राजकारणामध्ये असताना मराठी माणसाला ताठ मांडणे कसं जगावं हे शिकवणारं व्यक्तिमत्व स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा एकदा नमन. ऑन साईडला खेळल्या फटका याही वेळेला. त्यावेळेला आपण पाहतोय चेंडू अलॉंग दी कार्पेट अगदी डीपमध्ये प्रोटेक्शन मिळेल त्या बॉलला. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 वरती. नुकताच थळेसाहेब देखील दाखल झालेत. एक राजकीय दमदार व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत राजकारणासहित समाजकारण हे देखील समाजसेवा या दोन्ही गोष्टींचा एक योग्य तो निश्चित स्वरूपात ज्यांच्याकडे मेळ असतो आणि सातत्यानं खऱ्या अर्थानं आपण पाहतायत जिथे समाजाला गरज तिथे तळेसाहेबांचं नेतृत्व सातत्याने पुढे बघायला मिळतं आणि त्या साहेबांचं इथे आगमन होत आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर सध्या पहिलं षटक आहे. पहिल्या षटकात चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर आपण पाहताय 5 बॉल झालेत आणि 5 बॉलचा खेळ समाप्तीवर धावसंख्या येत असताना 8. शेवटचा बॉल याही षटकात बाकी आहे. एक चांगलं क्रिकेट बघायला मिळतं, तंत्रशुद्ध क्रिकेट बघायला मिळालं या सकाळच्या 17पासनं. शेवटचा बॉल या षटकातला. गोलंदाज तयार. रिव्हर्स स्विच. पंचांकडे भरपूर मोठी मागणी. पंच नॉट इंटरेस्टेड. पंचांनी दर्शवले की बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला. घेऊया एक ब्रेक आणि जाऊया गायकवाड सरांजवळ. स्पीडअप 6 मिनिटं झालेली आहेत. जास्त वेळ न घेता आपल्याला आजच्या दिवसात भरपूर सामने खेळवायचे आहेत मित्रांनो. एक सेमीफायनल देखील खेळवायचं आहे. ज्या अनुषंगाने आमचे आयोजक तुम्हाला सूचना देत आहेत त्या फॉलो करा. कारण स्पर्धा आयोजन करणं भरपूर कठीण असतं, त्याचं नियोजन राखणं कठीण असतं. आपण खेळून निघून जातो परंतु आयोजकांसाठी ह्या सर्व गोष्टी आटपताना तारेवरची कसरत राहते. त्या अनुषंगानं वेळेला महत्त्व द्या. वेळ कुणासाठी थांबणारी नाही. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सध्या आता या मॅचमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती लागल्यात.
विश्वास तळे साहेब देखील मुख्य व्यासपीठावरती आलेत आणि आमचे मान्यवर पुन्हा एकदा मात्र या स्पर्धेकडे वळतील. एक सन्माननीय श्रीयुत मोठा व्यक्ती आहे, सातत्याने आपण पाहतात शिवसेनेसाठी ज्यांनी अनेक वर्ष समर्पित केली आणि तळे साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती असताना आम्हाला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. दूरवाल्या एंडकडनं आता गोलंदाज मयूर जाधव यांना पण पाहतात. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अर्कम पटेल, डाव्या हाताचा घातक फलंदाज, घातकता हीच त्याची स्वाभाविक ओळख. एक जबरदस्त क्रिकेटपटू आहे हाही खेळाडू, परंतु इथून माईकवरून बोलून नाही चालणार, तुम्हाला तो खेळ देखील स्वीकारावा लागेल. क्या बात आहे, चांगला चेंडू. चेंडू बाहेर आल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेनं वळण घेतलं. आउटस्विंगचा मारा पाहायला मिळाला. डाव्या हाताच्या फलंदाजाला त्याच्या बॅटच्या रेंजपासून बाहेर निघणारा सोडणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला मयूर, एका बाजूला अर्कम. खऱ्या अर्थानं महत्त्वाचा असा हा बॅटल. भरपूर दोन्ही संघ, दोन्ही खेळाडू अगदी मातब्बर. या वेळेला पहिला बॉल जरूर तुझ्या समोर मी नतमस्तक झालो असेल. दुसऱ्या बॉलवरती सीमा रेषा ते खेळपट्टी किती अंतर आहे हे मोजण्यासाठी पाठवले बॉलला. सीमा रेषेच्या पलीकडे 6. त्याच रिझनमध्ये पहिल्या चेंडूची पुन्हा एकदा झेरॉक्स अँड कॉपी आपल्याला पाहायला मिळाली. कॉपी अँड पेस्ट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6. थँक्यू सो मच. तळोळी स्पोर्ट्स तळोळी हा संघ आता सध्या आलाय चर्चेमध्ये. एक सुंदर पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग. एका बाजूला खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खूप सुंदर पद्धतीने बॅटिंग होत असताना मयूर जाधव जरूर चांगला गोलंदाज आहे. त्याच्या विपक्षामध्ये हाणामारी, मारामारी, आक्रमण ऑन साईडला केल्या. फटका खोलवर टप्पाचा होता. चेंडू अलॉंग दी कार्पेट असताना दुसऱ्या डावेचा प्रयत्न देखील राहिला आहे. बघता बघता 2 धावा पळून पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याची चपळाई मी सकाळी देखील उल्लेख केला आणि ते बघायला देखील मिळालं. खूप सुंदर पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 22. पुढील होणारा सामना गावदेवी सापे आणि एका बाजूला आपण पाहतोय बाबनदेव कुरुंद हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सामना 3 षटकांचा राहील. इनिंग्स ब्रेकमध्ये त्याही वेळेला टॉस होईल. तिथे गायकवाड सर असतील जरूर. आदर्श शिक्षक. गोलंदाज तयार. समोरच्या दिशेनं बॉलला लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि त्यांनी मात्र त्या बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी निश्चित स्वरूपात कॅच झेल. आउटफील्ड भरपूर हार्ड आहे. ज्या अनुषंगाने तुम्ही उल्लेख केला आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. जिथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला तर मग चेंडू थांबणं कठीण राहतं आणि याही वेळेला क्षेत्ररक्षकाला वाटलं की 1 बाउन्स माझ्या हातामध्ये चेंडू येईल, परंतु शेवटच्या क्षणाला मोये असा सीन आपल्याला पाहायला मिळाला. अगदी वाट बघत होते बॉलची, परंतु त्यांची गिरकी घेतली आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर ओलांडला. धावसंख्या जलद गतीनं जाऊन पोचते 26 वरती. भागीदारी भरपूर महत्त्वाची. एका बाजूला रिहान सिंगल डबलचा खेळ करतोय, एका बाजूला अर्कम पटेल आक्रमक होतोय आणि हे असायला देखील हवं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा क्रॉस बॅटनं खेळायचा होता. चेंडू फळीचा संपर्क नाही. पंचांकडे मागणी केली वाईटची. पंच सांगतात की ना मुंडा ना, हा वाईट नाही मिळणार. इथे षटक संपते दुसरं. 2 षटकांचा खेळ संपल्या. अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 26. या ठिकाणी मोहन साळवी यांचंही आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत आहे. थोडासा आपण पाहतोय नक्कीच दुसऱ्या षटकानंतर आपला वेळ मिळणार आहे. आपण सन्मानाकडे जात आहोत. शिवसेना नेते, अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व, अजात शत्रू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये नेहमीच राहिलेले आहेत. आणि आपण पाहिलं तर बाळासाहेबांचं एक महत्त्वाचं वाक्य होतं, ते म्हणजेच आपण समाजकारण याला प्राधान्य द्यायला हवं, राजकारणाला नव्हे. आणि त्या पद्धतीनंच हे शिवसैनिक कार्य करीत आलेले आहेत. तळागाळातून शिवसैनिकांना एकत्रित करीत नेतेपदापर्यंत पोचणारं उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय विश्वाजी तळे साहेब यांना आपण मानवंदना देत आहोत. त्यांना सन्मानित करीत आहोत. गावचे प्रथम नागरिक सरपंच गोरखनाथ सुतार, त्यांच्या सोबतीला या ठिकाणी
आपण पाहतोय सुतार बंधू, त्याचप्रमाणे मेघनाथजी शास्त्री, त्याचप्रमाणे विष्णू पाटील, दत्ता सुतार, बाळकृष्ण सुतार, ही सारी मंडळी आणि त्यांच्या शुभहस्ते हा सन्मान होतोय. माहिती शाल, त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा सुंदर असा पुतळा आहे. राज्याभिषेकाची ती प्रतिमा आपल्याला पुतळ्याची पाहायला मिळते आणि त्या माध्यमातून आदरणीय विश्वाजी थळे साहेब यांना सन्मानित केले जाते. धन्यवाद साहेब, आपल्या येण्यानं खऱ्या अर्थानं या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. निश्चित स्वरूपात अगदी साहेबांची एंट्री झाली आणि ही स्पर्धा धन्य झाली म्हणायला हरकत नाही. जो तुम्ही उल्लेख केला की तळागाळातल्या शिवसैनिकांना जमा करून खऱ्या अर्थानं प्रत्येकाला जवळ घेऊन जे नेते पदापर्यंत पोहोचले तळे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही करतोय सर हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात झाली. ऋतिक दळवी गोलंदाजी ट्रॅकवरती आले आणि ऋतिक दळवी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येत असताना पहिल्याच बॉलवरती मला तरी वाटलं झेल सुटला. तिथे 12 मिनिटांचा अवधी आत्तापर्यंत फेकून झाला आहे. तुमच्याकडे उर्वरित 3 मिनिटं आहेत आणि त्या 3 मिनिटांमध्ये हे 5 चेंडू तुम्हाला फेकायचे आहेत. तदनंतर जर आपण पाहिलं तर तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या धावसंख्यावरती. सरपंच चषक संतोषदा सुतार असतील, त्यानंतर आपण पाहतायत गोरखनाथ सुतार साहेब सरपंच, ज्यांच्या नावानं मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुंदर पद्धतीनं गोलंदाजी ट्रॅकवरती एक सुंदर पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. खोलवा टप्प्याचा बॉल, याही बॉलला उडवलाय. चेंडू इंटू द गॅप मध्ये निघून जाईल, सरळ सीमा रेषेच्या पार. सरपंच चषक चौकार. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून मात्र आमचे प्रेक्षक जोडले जातात, त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. सरपंच चषक 2025 फ्री एंट्री. इथे मात्र आपण पाहतायत जे खेळाडू कळतात त्यांना फ्री एंट्री मधून आपण पाहतोय एक एवढी मोठी स्पर्धा भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देत असताना फुलर लेनचा बॉल, फुलर लेनच्या बॉलवरती सिंगल हँडेड बॉलला पिक करण्याचा प्रयत्न, परंतु त्या वेळेला आपण पाहताय नाही करता आलं. सिंगलला डबलमध्ये इथे कन्वर्ट केलं. अरकम एका बाजूला आहेत, त्यांच्या साथीनं आपण पाहतायत रिहान, हेही भरपूर छान पद्धतीने त्यांची साथ निभावत आहेत. चेंडूंचा खेळ जर या षटकात आपण तपासून पाहिला तर आता जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 3 आणि 3 चेंडूंचा खेळ पूर्णत्वाला गेल्यानंतर धावसंख्या 33. हार्दिक पंड्या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 33 क्रमांक त्याची आठवण करून देत असताना अनेक वेळ आपण पाहिलंय. आणि एक 8 हिटर खेळाडू. इंग्लंड विरुद्ध इंडिया कसोटी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. गावदेवी सापे आणि एका बाजूला आपण पाहतात बाबनदेव कुरुंद. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण टॉससाठी या. 3 षटकांचा मॅच असणार आहे, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसात 12 सामने, एक सेमीफायनल. गावदेवी सापे खऱ्या अर्थानं घरचा संघ आणि एका बाजूला बाबनदेव कुरुंद या संघांमधला महत्त्वाचा मॅच. शनिवार आणि 8 फेब्रुवारी 2025 मात्र हे औचित्य साधलं आणि सरपंच चषकाचा आजचा 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 3रा दिवस या स्पर्धेचा. उद्याचा दिवस अंतिम दिवस. उद्याच्या दिवसात तुम्हाला अनेक चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. ऑन साईडला खेळलं याही बॉलला. ऑन साईडला खेळत असताना क्षेत्ररक्षक डीपमधून बॉलला प्रोटेक्शन देतील. मिड विकेटला बॉल पोहोचतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 34. 34 धावा. विश्वास तळे साहेब देखील मुख्य व्यासपीठावरती आहेत. या षटकाच्या ब्रेकमध्ये त्यांचं देखील आपण पाहतायत मनोगत तेवढंच महत्त्वाचं असेल, ऊर्जा देण्याचं राहील. तळे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. एक कणखर व्यक्तिमत्व, कणखर बाणा आपल्याला पाहायला मिळतात आणि या षटकानंतर त्यांचं महत्त्वाचं असं जे मनोगत असेल आमच्या आयोजकांना खेळाडूंना ऊर्जा देण्याचं, त्यांचे जे 2 शब्द असतील ते भरपूर महत्त्वाचे राहणार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋतिक दळवे आले. ऋतिक दळवे यांनी स्कोर जो भरपूर वेगानं वाहत होता त्याला कंट्रोलमध्ये आणलं, कारण जिथे चौकार षटकार चालू होते त्यावेळेला सिंगल डबलवरती खेळ आणणं ही खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि ती पाहायला मिळाली ऋतिक दळवे यांच्याकडनं. ऑन साईडला खेळताना आपण पाहतायत खराब यष्टिरक्षण. गोलंदाजाने करावं तर करावं काय, पंचांनी सिग्नल दिलेत बाईकचे आणि मिळाला इथे चौकार. नशिबानं साथ दिली फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि इथे नशीब थोडंसं खराब झालं, ते म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. आणि धावसंख्या इथे मिळाल्या 4. खऱ्या अर्थानं
ह्या धावसंख्या आता जर आपण तपासून पाहिल्या तर जाऊन पोहोचतात 38, 38 धावा. आणि या षटकात चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 5. गोलंदाजानं कुठलीही चुकी केली नव्हती, परंतु यष्टीरक्षकाची पूरक साथ नाही. त्या अनुषंगानं तो बॉल बाईकच्या माध्यमातून कन्वर्ट झाला 4 धावेंमध्ये आणि त्याचं भुगतान करावं लागेल आता येणाऱ्या दुसऱ्या इनिंगमध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कट करायचा होता या बॉलला. खडे स्ट्रोक तुम्ही नाही घेऊ शकत. क्रिकेटच्या पटलावरती तुमचं फुटवर्क, पिचिंगमध्ये जर तुम्ही असाल, पिचवरती आहात, त्या क्रीजमध्ये आहात, तुम्हाला पिचिंग करावी लागेल आणि त्यानंतर फुटवर्क तुम्हाला निश्चित स्वरूपात चालवावं लागेल. खडे स्ट्रोक खेळाल तर चेंडूफळीचा संपर्क होणार नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावबलकावरती 38 धावा झळकल्या गेलेल्या आहेत. या ठिकाणी मनेश कोलेकर, विशाल कोलेकर भिवंडीवरनं, त्याचप्रमाणे शिवम वडोळकर चापेगावचे सुपुत्र यांचंही आगमन झालेलं आहे. घासल्याशिवाय दहार नाही तलवारीच्या पातीला, ज्योतीशिवाय शोभा नाही समईच्या वातीला आणि शिवरायांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं महाराष्ट्र आणि अभिमान स्वाभिमान स्वराज्याच्या माध्यमातून ज्यांनी मराठी माणसामध्ये बाणवला तेच शिवाजी महाराज. हे छत्रपती शिवाजी महाराज राज्यकर्ते, राष्ट्र निर्माते आहेत. त्यांचे विचार घेत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक दिशा मराठी माणसाला दिली. त्या दिशेतून आपण पाहतोय अगदी तळागाळापासून ज्यांनी शिवसेनेला आकार दिला, भिवंडीमध्ये अतिशय मजबूत स्थितीमध्ये ज्यांनी शिवसेनेला आणलेलं आहे ते शिवसेनेचे आदरणीय नेते विश्वाजी थळे साहेब मंचाची शोभा वाढवत आहेत. मी त्यांना विनंती करेन, आज एक सुंदर सरपंच चषक आपण अनुभवतोय. सरपंच तुमच्या बाजूला बसलेत. या स्पर्धेचे कर्तेधर्ते आयोजक मंडळी, त्याच्यामध्ये रोहिदास सुतार यांचाही मोठा मोलाचा वाटा आहे. संतोष सुतार असतील, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माघे असतील, मेघनाथ शास्त्री असतील, अनेक नावं घेता येतील. परंतु यांनी खूप सुंदर रीतीने सरपंच चषकाला आकार दिलेला आहे. तर मी विनंती करेन आदरणीय थळे साहेब यांना, आत्ता आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. तुमची आम्ही मगापासून आतुरतेने वाट पाहत होतो. सरपंच चषक मला वाटतं 4-5 दिवस झाले असतील. मला पत्रिका खूप लवकर दिली होती आणि मी घडी पत्रिका बघायचो. कार्यक्रम कधी येण्याचं मग मी विसरलो तर बरोबर नाही होणार. कारण हे मैदान जेव्हा बनलं नव्हतं तेव्हा ह्याच मैदानावर मी विनंती केली होती ग्रामस्थांना, सरपंचांना आणि सगळ्यांना की जागा अत्यंत चांगली आहे, तुम्ही इथं एक क्रिकेटचं ग्राउंड बनवा, म्हणजे कबड्डी खेळता येईल, सगळ्या खेळांसाठी वापरता येईल. जर तुम्ही ते बनवलं नाही तर कधी इथं एखादी झोपडपट्टी येईल ना आपल्या डोळ्यादेखत आपली जागा लुटून नेतील. पण आज मी 4-5 वर्ष पाहतो इथं एक स्टेडियम बनलेलं आहे. अजून याच्या पण एक पाऊल पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. आता आपले खासदार बाळामामा आहेत, तुमचे सगळ्यांचे संबंध आहेत. 5 वर्ष त्यांच्याकडे आहेत. दरवर्षी एक गॅलरी एवढी, एका गॅलरीला जे काही 15-20 लाख रुपये खर्च येतील तेवढं पत्र घ्या त्यांच्याकडनं. म्हणजे बाळामामांची कारकीर्द संपाला इथं संपूर्णपणे प्रेक्षकांना गॅलरी बनलेली असेल. ही आपण जी म्हणजे समाजामध्ये ज्यांच्यासाठी आपण काही ना काहीतरी करतो यांच्याकडनं त्यांचं योगदान इथं लागलं पाहिजे. आणि मी जोपर्यंत ह्या मैदानावर क्रिकेटचे सामने होतील आणि तोपर्यंत तुम्ही जर मला बोलवलं तर मी प्रत्येक वर्षी येईन. याचं कारण बोले तसं चाले त्याची वंदावी पाऊले. ज्यांनी मी बोलल्यानंतर हे सगळं केलं त्यांना आशीर्वाद आपण दिला पाहिजे. आणि म्हणून मी तुमच्या या सामन्यांसाठी, तुमच्या ग्रामस्थांसाठी, तुमचे जेवढे पण सरपंच झाले असतील या सगळ्या सरपंचांचं मी अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट, सरपंच आणि ग्रामपंचायतची बॉडी हे एकमताने चालले पाहिजेत. आपल्याकडे बऱ्याचशा ठिकाणी असं होते की ते त्यांचे लोक आणि हे आमचे लोक. बॉडी जी असते ही अख्ख्या गावाची असते आणि अख्ख्या गावाने ती निवडलेली असते. आणि म्हणून आपण त्यांच्याकडे बघताना आपला दृष्टिकोन व्यापक असला पाहिजे, त्याला सोबत घेऊन काम केलं पाहिजे. आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे तुमचं ते काम व्यवस्थित चाललेलं आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांचा म्हणजे धन्यवाद देतो. आणि जेणेकरून हा जो म्हणजे सामने भरवण्याचं किंवा जे सामाजिक काम आहे हा जगन्नाथाचा रथ आहे आणि हा जगन्नाथाचा रथ सगळ्यांनी ओढायचा असतो. तुम्ही चांगल्या पद्धतीने याचा वापर आणि उपयोग करून घेता. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो.
आणि 5-7 दिवस इथे थांबले असताना जे म्हणजे ज्ञात आणि अज्ञात काही मंडळी अशी असते की ते व्यासपीठावर पण येत नाहीत, पण त्यांचं योगदान फार मोठं असतं. या सगळ्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य आणि आरोग्य देव अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि समस्त ग्रामस्थ सापेगाव यांनी सगळ्यांनी एकत्र राहावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. शब्दांच्या घरातून ओसंडे भाव पारिजातकाच्या फुलांचा कोमल वर्षाव. फ्री एंट्री टुर्नामेंट पाहतोय आणि जेव्हा या मैदानावरती शासकीय अडचण निर्माण झाली होती तेव्हा थळे साहेबांनीच खूप सुंदर रीतीने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यातून हा मैदान तर वाचला, परंतु मैदान फुलला. आता मैदानाचं आपण रूपांतर स्टेडियममध्ये पाहायला हवं अशी भावना व्यक्त केलेली थळे साहेबांनी. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. अर्कम पटेल आपल्याला पाहायला मिळतात. 48 धाव्यांवरती खेळत आहेत. या षटकात विराज जाधववरती तुटून पडले. थळे साहेबांनी भरपूर छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि समाजाचा, गावाचा, भिवंडी तालुक्याचा आणि पूर्ण जिल्ह्याचा विकास कसा होईल याच्याकडे त्यांनी प्रामुख्यानं बारकाईने लक्ष दिले, यामध्ये तीळमात्र शंका नाही. परंतु सध्या मॅचकडे जर आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 3 षटकारांची झंझावती खेळी या षटकात अर्कम पटेल 48 वरती खेळत आहेत. या स्पर्धेमध्ये जर इथे षटकार आला तर पहिलं अर्धशतक या स्पर्धेचं बघायला मिळेल आणि या वेळेला अर्कम पटेल इतिहासाच्या पाण्यावरती सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. सरपंच चषक 2025 मध्ये अर्कम पटेलनं अर्धशतक झळकावलं. आपली बॅट दाखवायची आहे. जबरदस्त क्रिकेट आणि अर्कम पटेल लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. संघाला अगदी समोरून उचलून घेतलं. पहिल्या षटकात दाखल झालाय. शेवटच्या षटकापर्यंत एक हाती किल्ला कसा लढवावा अर्कमने दाखवून दिलाय. क्लास क्रिकेट, टॉप क्लास क्रिकेट, उच्च कोटी क्रिकेट. धावसंख्या जाऊन पोहोचते 60 या धावफलकावरती. एका बाजूला रिहान सिंगल डबलचा खेळ करतात, एका बाजूला आक्रमक अर्कम पटेल. काय क्लास फलंदाजी करतोय आणि खेळतोय तो आता 52 धावेवरती. या स्पर्धेचं पहिलं दशक. चला वेळ जास्त घेऊ नका, भरपूर उशीर करताय. क्या बात आहे. कधी सरळ बॅटनं, कधी रिव्हर्स स्वीपनं. धावा कशाही येऊ देत, धावा येणं महत्वाचं आहे. अर्कमची हाय क्लास बॅटिंग, टॉप क्लास बॅटिंग, मनमोहित बॅटिंग, नयन विहंगम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच बुचकुचूला सांगू इच्छितो की मी नेहमी ज्याचा समालोचनात उल्लेख करतो की PTCचा मोहम्मद अजरुद्दीन मनगटी फटके, ज्याचं मनगट अतिशय सक्षम आहे, तो अर्कम या ठिकाणी खेळतो आहे. आणि मला वाटतं 56 धावा, 64 धावांमध्ये 56 धावा त्याच्या नावावर कोरल्या गेल्यात. क्या बात आहे. खऱ्या अर्थानं मोहम्मद अजरुद्दीन आहेत ज्यांच्या मनगटाच्या योग्य वापर ते करतायत आणि मेरिटवरची फलंदाजी. या षटकात जर आपण पाहिलं 3 सिक्स आणि 2 चौकार. आता याही वेळेला मोठा स्ट्रोक येईल का? गोलंदाज तयार. इथे जर आपण पाहिलं तर चेंडूमध्ये उसळ मिळाली नाही. अर्कमसाठी थोडासा चेंडू हा त्रस्त राहिला. क्षेत्ररक्षक डीपमधून प्रोटेक्शन देतील आणि बघता बघता 4 षटकांचा खेळही संपेल. 4 षटकांचा खेळ समाप्तीवर आला आणि धावगती जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोचते ती म्हणजे 65. 65 धावा धावफलकावरती, 66 धावांचं टार्गेट. काय होतील या घडामोडी तत्पूर्वी करूया पुढचा टॉस. एका बाजूला गावदेवी सापे आणि दुसऱ्या बाजूला बाबनदेव कुरुंद या संघातला महत्त्वाचा टॉस होईल. तिथे गायकवाड सर पुन्हा एकदा जोडतील. थँक्यू. सन्माननीय अतिथी आमच्या जोडीला जोडले जात आहेत. गणेश कोल्हेकर आणि त्यांच्या सोबतीला विशाल कोल्हेकर, मला वाटतं भिवंडीवरनं आलेले आहेत आमचे सन्माननीय अतिथी. त्यांच्या हातामध्ये मी नाणं देणार आहे. एका बाजूला पोलीस पाटील, दुसऱ्या बाजूला आहे सरपंच. दरम्यान नाणं दिलेलं आहे मी सन्माननीय विशाल यांच्या हातामध्ये. दरम्यान पोलीस पाटील नाणेपैकीचा कोल जिंकलेला आहे तो गावदेवी सापे संघानं. विजय संघाच्या कर्णधाराला आपण शीतपेय देणार आहोत. ते शीतपेय आपण सुपूत करणार आहात. राजेश पाटील यांच्या सौजन्यानं आम्हाला शीतपेय लावलेलं आहे. तर मी मान्यवर विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. अतिश, नाणेफेकीचा कोल आहे तो तुझ्या बाजूने लागलेला आहे. दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली. सामने मात्र 3 षटकांचे असणार आहेत. निर्णय काय घेणार? प्रथम क्षेत्ररक्षण करणार आम्ही. प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय घेतला, त्यामागचं काही कारण असेल? काय नाही, सध्या बॉड्या एकदम खोललेलं नाही. जर फिल्डिंगला उतरल्यानंतर कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू समोरल्या संघाला आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. म्हणजे वॉर्म अप करण्याच्या हिशोबाने तू क्षेत्ररक्षण निर्णय घेतला. पण यावर्षीची तुमची ताकद होती, म्हणजे आम्ही पाहिली की यापूर्वी गावदेवी सापे म्हटलं की गोलंदाजी त्यांची ताकद, पण कुठेतरी ती गोलंदाजीच दगा देते आहे संघाला, असं वाटत नाही?
कुठेतरी यावर्षी आमच्या संघामध्ये अनुजचा ॲक्सिडेंट झाला, त्याचा आम्हाला फार फटका बसला. अक्षय पण कामाला जायचा होता आणि आमचा कॅप्टन होता अक्षय सुतार, तो पण कामानिमित्त तो मॅचला येऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही यावर्षी फक्त आमच्या अस्तित्वासाठी खेळत होतो आणि अस्तित्वासाठी खेळत राहणार आणि जिंकण्याचा प्रयत्न करणार. पण आज पूर्ण संघ पाहायला मिळेल का? आज तर पूर्ण अक्षयची वापसी झाली आहे. फिल्डिंगला राहणं त्याचा आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. फिल्डिंगला राहिला तरी बस. ओके. नाणेफेकीची कोल आहे तो महत्त्वाचा होता. नक्कीच महत्त्वाचा होता, पण नाणेफेकी जिंकलो असतो तर बॅटिंगच घेणार होतो. यस, म्हणजे त्यात काय फरक पडलेला नाही आहे. किती धावा तोडण्याचे उद्दिष्ट ठेवले? ग्राउंड छोटं आहे आणि मला वाटतं ते मॅक्झिमम स्कोर होते. आम्ही 45+ जाण्याचा प्रयत्न करू. 3 षटकामध्ये जास्त होतील पण प्रयत्न करू आम्ही. बाबनदेव, संघाचे आपण एकंदरीत पाहिला हा सुद्धा कागदावरती शेअर आहे आणि आपण पाहिलं तर किमान 2-3 फेऱ्या गाठत पुढे पुढे जातो, परंतु महत्त्वाच्या क्षणी कुठे ते अडखळत असतो. तर इथून काही संघाला सांगू इच्छित? क्रिकेट गायकवाड सर प्रॅक्टिसचा गेम आहे आणि आमच्या टीमचे जे प्लेयर्स आहेत सगळे प्लेयर्स चांगले आहेत, पण प्रॅक्टिस थोडी आमची कमी आहे. बट मला वाटतं आम्ही जर प्रॉपर आमच्या टेक्निकवर ध्यान दिलं आणि बॉलच्या मेरिटवर खेळलो तर 100% ती लाईन पण आम्ही क्रॉस करू. जे 2-3 मॅचेस नंतर आम्ही कुठेतरी कमी पडतो ते सुद्धा पूर्ण होईल. यस, तर बाबनदेव वर्सेस गावदेवी सापे. गावदेवी सापे ओन द टॉस आणि इलेक्टेड फर्स्ट फील्ड. आपण वळणार आहोत समालोचन कक्षात, जिथे सज्ज आहेत आमचे उत्कर्ष पाटील. धन्यवाद, थँक्यू सो मच. अतिशय सुंदर बाईट आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही कर्णधारांचा. आणि अक्षय जो खेळाडू आहे त्यानंतर त्यांचा अनुज सापेगावचा खेळाडू आहे. त्यांनी म्हटलं की ते दोन्ही खेळाडू आमच्याकडे नाहीत, परंतु गावाच्या नावासाठी गावाने जी गावाच्या नावाचे टी शर्ट घातलं आहे त्या टी शर्टच्या अस्तित्वासाठी आणि गावाच्या अस्तित्वासाठी क्रिकेटचा संघ बंद होणार नाही, आम्ही खेळणार. आणि ही प्रतिक्रिया भाऊ तुमची खूप छान वाटली. खऱ्या अर्थानं ज्या गावामध्ये आपण जन्म घेतला त्या गावच्या मातीला विसरून नाही चालत आणि खऱ्या अर्थानं सापेचे कर्णधार यांनी मनं जिंकली. तर एका बाजूला आपण पाहतायत बाबनदेव याही संघाच्या कुरुंद संघानं देखील चांगली प्रतिक्रिया मांडली की बघा, क्रिकेट हा खेळ प्रॅक्टिसचा आहे, ज्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस जर चांगली कराल तर तुम्ही क्रिकेट पटलावरती निश्चित स्वरूपात पुढे याल. परंतु आजच्या दिवसात आम्ही तो प्रयत्न करू की जिथे 2 ते 3 राऊंड आम्ही खेळतो आणि मग तदनंतर पराभवाच्या छायेमध्ये जातो. आज आमचा प्रयत्न असा असेल की या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतापद पटकावण्यासाठी जी काही तयारी असेल ती आम्ही आज करणार. जाऊया मॅचकडे. मॅचला सुरुवात होते. एका बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती लतीफ पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. याही प्रयत्नात आपण पाहतायत व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. समीर घरत एका बाजूला आपण पाहतात फलंदाज मयूर जाधव. या दोन खेळाडूंना आता इथून ज्या पद्धतीने अर्कम पटेल यानं जी फलंदाजी केली त्या फलंदाजीचा आढावा घेऊन तुम्हाला देखील एका खेळाडूला महत्त्वपूर्ण खेळ अदा करावा लागेल. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू राहिला अर्कम पटेल. आणि मी जो उल्लेख केला की इतिहासाच्या पानावर अर्कम पटेल हे नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल की सरपंच चषक 2025 सापे या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावणारा तिसऱ्या दिवसातला खेळाडू कोण, तर त्याचं नाव अर्कम पटेल. क्लास क्रिकेट, टॉप क्लास क्रिकेट. यावेळेला आता स्ट्रायकिंग एंडला मयूर जाधव. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. पंचांचे 2 हात समांतर रेषेत अर्थात व्हाईट बॉल. आणि या व्हाईट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या आकार घेईल, धावसंख्या फुलेल आणि संघाचं इथे मात्र खातं जाऊन पोहोचते ते म्हणजेच 2 या धावसंख्येवरती. दुपारचं सत्र कडक ऊन, सळसळत्या रखरखत्या उन्हामध्ये जीवाची बाजी लावत प्रत्येकजण आशा उमेदीनं या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या करंडकाकडे पाहतात की जिंकायचं आहे. प्रत्येकाला वाटतं की मी जिंकलो पाहिजे, परंतु स्पर्धा जिंकण्यासाठी तुम्हाला खडतर प्रवास आहे, तारेवरची कसरत आहे. आणि जो खडतर प्रवास आहे तो जर तुम्ही पार केला तर सुगेचे दिवस, सुखाचे दिवस तुमच्या पदरी येतील. आणि सध्या त्याचीच चाललेली भानगड. प्रथम क्रमांकासाठी खेळलेला हा मान कुणाला मिळेल, उद्याची संध्याकाळ भरपूर काही सांगून जाईल. सध्या स्कोर कार्डला धावसंख्या आहेत ते म्हणजेच 2 बॉलचा खेळ झालाय आणि 3 धावा. गोलंदाज तयार. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड अगदी आपण पाहताय ओव्हर टू बॉलर हेड. क्रिकेटच्या मैदानात सर्वाधिक सेफ जागा कुठली, तर गोलंदाजाच्या अगदी वर. आणि मानवी आयुष्यात अगदी सेफ जागा कुठली, तर पोलीस स्टेशन, जिथे तुम्हाला भीती नसते कारण तिकडे तुम्हाला पूर्णपणे प्रोटेक्शन असतं. आणि अगदी तिथे आपण पाहतायत या वेळेला आपण पाहू शकाल तोच फटका खेळला ओव्हर टू बॉलर हेड, मिळाला चौकार. आणि या 4 धाव्यांनी स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 धावा. भारताचा 3 फॉर्मॅटचा विश्वचषक जिंकणारा खेळाडू अर्थातच महेंद्रसिंग पानसिंग धोनी
7 क्रमांक भरपूर वेळा त्यांची आठवण करून देतो या क्रिकेट पटलावरती. चेंडू बऱ्याच काळ हवेत जिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि कॉट अँड बोल्डची संधी होती, परंतु बाजूने जे 2 क्षेत्ररक्षक आले होते त्यांनी देखील तयारी दाखवली नाही. खऱ्या अर्थानं तो कॉम्बिनेशन कॅच झाला असता, परंतु माईकवरून बोलणं आणि मैदानाच्या आतमध्ये करणं यामध्ये भरपूर फरक आहे. माईकवरून इथून बोलणं क्रिकेट भरपूर सोपं वाटतं, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण आणि सध्या ते आपल्याला पाहायला देखील मिळतंय. धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती 8. मी उल्लेख करत होतो महेंद्रसिंग धोनी यांचा. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 2007चा T20 वर्ल्ड कप, 2011चा वर्ल्ड कप, 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी. फुटबॉलचं गोलकीपर होता. फुटबॉलच्या गोलकीपरनं शाळेतल्या शिक्षकांनी मेरिट ओळखलं, क्रिकेटचा कीपर बनवला. तदनंतर आपण पाहतात उत्कृष्ट फलंदाज झाले, टेनिस क्रिकेट खेळले, रेल्वेमध्ये TCची नोकरी केली आणि कोणाला वाटलं नव्हतं की महेंद्रसिंग धोनी हाही खेळाडू आपल्या भारतामध्ये आज 3 फॉर्मॅटच्या ट्रॉफी आपल्या भारताकडे आणून दिल्या. हा खेळाडू पुन्हा होणं नाही. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. लतीफ यांना आपण पाहताय. वाह क्या बात आहे. अनएक्सपेक्टेड बाउन्स, अचानक मिळालेली उसळी आणि त्या उसळीनं शांत केलं, गार केलं तेही फलंदाजाला. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर षटक संपलं पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 9. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला याही मॅचमध्ये बघायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया DJ सचिन अँड DJ शैलेश यांना. भिवंडीवरून आलेले आमचे सन्माननीय गणेश कोलेकर साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. मी सरपंचांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय गणेश कोलेकर साहेब यांना आपण सन्मानित करायचं आहे. गणेश कोलेकर क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी, त्यांचा सन्मान होत आहे. सरपंच चषक 2025 सापेगावचा आणबान छान आपण पाहतो आहोत. गोरखनाथ सुतार विद्यमान सरपंच, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. पुढील सन्मान सन्माननीय विशाल भोमेरी आपण पुढे यायचं आहे, त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. गोरखनाथ सुतार विद्यमान सरपंच यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना प्रदान केला जातोय. त्याच्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत उमेश जरेकर, पडगे गावचे भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आहेत. आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. गोरखनाथ सुतारांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते उमेश जरेकर समाजसेवक आहे. स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने रक्तदान केलेलं आहे. 31 डिसेंबर रक्तदानाचा दिवस असतो आणि त्या दिवशी आपण पाहिलं साने गुरुजी स्वभावी संघाच्या माध्यमातून पडघे गावात मागील 24 वर्षापासून रक्त सोहळा आपण अनुभवलेला आहे. त्यामध्ये उमेश जरेकर यांचा वाटा मोलाचा आहे. शिवम वडोळकर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, आपण त्यांनाही सन्मानित करणार आहोत. मी गोरखनाथ सुतारांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते शिवम वडोळकर DJ मॅन म्हणून सुप्रसिद्ध आहेत, त्यांचाही सन्मान होत आहे. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह या माध्यमातून DJ शुभम यांना आपण सन्मानित करतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच गायकवाड सर. आपण भरपूर वेळ घेताय, लक्षात घ्या. आजच्या दिवसात अनेक सामने खेळवायचे आहेत मित्रांनो. प्रत्येक षटकामागे टीम मिटिंग्स नको. तुमचा गोलंदाज तुम्ही डिसाईड करा 3ऱ्या षटकात कोणाला यायचं आहे. त्या अनुषंगाने आपण पाहतात की वेळ घेऊन नाही चालणार. जिथे पंच आपण देखील ताकीद द्यायची आहे खेळाडूंना, कारण आयोजकांना वेळ भरपूर महत्त्वाची आहे. संतोषदा सुतार अगदी आपण पाहतात, मी सकाळच्या सत्रापासून पाहतोय, बारकाईने लक्ष देतात या स्पर्धेकडे की मॅनेजमेंट वेळेचं महत्त्वाचं आहे. बघा सूर्यनारायण देव कोणासाठी थांबणारा नाही. या वेळेला हवेत लॉफ्ट केलाय बॉल, बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू हॅलो टाटा बाय बाय करत निघून चाललाय. सरपंच चषक 2025चा देखणा युथ षटकार 6. जर चेंडू फुटला, जर चेंडू हरवला तर तुम्हाला नवीन चेंडूच मैदानाच्या आतमध्ये पुरविला जाईल, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती दुर्वाला एंडनं अप्सरच्या विरोधात पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये आणि खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप मिड विकेटचा खेळाडू देईल त्याला आणि तत्पूर्वी धावसंख्या 2 मिळतील. धावसंख्या 2 स्कोर कार्ड आकार घेईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते म्हणजे 17-17 ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत.
महत्त्वाचा मॅच. यानंतरचा सामना देखील झालाय. सापे संघानं टॉस जिंकलाय. अस्तित्वाची लढाई आहे. त्यांनी म्हटलं की आमचे खेळाडू नसले तरी हरकत नाही, परंतु गावाच्या जी टी शर्ट आम्ही प्रदान केले त्याच्यासाठी खेळणार. बॅकफुटला येऊन मात्र बॉडी बॅलन्स केलं, फटका खेळले आणि यावेळेला पुन्हा एकदा झेल सुटलाय. एकदा एका क्षेत्ररक्षकाच्या मागे चेंडू लागला की मग त्या क्षेत्ररक्षकाला तुम्ही क्रिकेटच्या मैदानात कुठेही लपवा, तो बॉल तिथेच जाणार. हेही क्रिकेट वेळेमध्ये अनेक वेळा आम्ही पाहिलंय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोचते ती म्हणजेच 18 या धावफलकावरती. एका बाजूला आहेत समीर घेरत, एका बाजूला आहेत मयूर जाधव. दोन्ही फलंदाज आघाडीचे आहेत जे प्रथम सलामीवीर म्हणून दाखल झाले आणि आता त्यांना इथून तुम्ही जे दाखल झालेत त्याचं कारण तुम्हाला दाखवावं लागेल. सिंगल डबलनं या मॅचमध्ये भरपूर काही मजबूतीची पकड तुमच्याकडे राहणार नाही. मोठे फटके, षटकार, चौकार यांना निमंत्रण द्यावं लागेल आणि त्या धावा तुम्हाला इथून वसूल कराव्या लागतील. गोलंदाज तयार. मोठा स्ट्रोक खेळायचा होता परंतु शरीरापासून दूर ठेवला. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण काय गोलंदाजी केली. बघा, एक षटकार जरूर आला परंतु एक षटकार जरूर आल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. नाविन्यपूर्ण चांगली गोलंदाजी मला कशी करता येईल. टीम मिटिंग्स नको, फिल्डिंग करणारी टीम तुम्हाला विनंती करतोय का बा प्रत्येक षटकामागे टीम मिटिंग्स राहिली तर आजच्या दिवसातलं 12 मॅचचं शेड्यूल आणि एक सेमीफायनलचं शेड्यूल आहे ते परिपूर्ण नाही करता येणार. त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करीन की प्लीज आपण वेळ घेऊ नका. 9 मिनिटांचा अवधी आता तुमच्याकडे आहे. 9 मिनिटं झालेली आहेत. अवघ्या 6 मिनिटांचा अवधी आहे षटक फेकण्यासाठी. पहिलं षटक राहिलं ते म्हणजेच लतीफचं, जिथे 9 धावा आल्या. तदनंतर अफसर रईस यांचं षटक आलं, तिथे देखील 9 धावा आल्या. विकेट नाही मिळाले आणि ज्ञानेश्वरजी यांचं अतिशय सुंदर असं हे गुणलेखन. गोलंदाज तयार होतात गोलंदाजी ट्रॅकवरती. कामणान पटेल यांना आपण पाहतायत. तलोळी स्पोर्ट्स तलोळी यांच्यामध्ये मात्र अत्यंत महत्त्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. कामनान पटेल आता दाखल होतात. जर इक्वेशन आपण तपासून पाहिलं तर 12 बॉलमध्ये 48 धाव्यांची गरज. 12 बॉल 48 धावा असं मात्र इक्वेशन ऑन स्क्रीन आपण पाहतात प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. आणि प्रिन्स मूवी म्हटलं की भिवंडीमध्ये गाजलेलं चॅनल हे एक असतं. मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करण्याचं माणस हेही राखतात. पुढचा बॉल, कोलातला बॉल, कोलातल्या बॉलवरती आक्रमण. दिशा से भटके तो पडेंगे फटके. डाऊन द लेग. यावेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार 6. सुरुवात अगदी आक्रमक आणि मी म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला या गोष्टी स्वीकाराव्या लागतील. जिथे आपण पाहतायत 12 बॉलमध्ये गरज होती ती म्हणजेच 48ची, आता 11 बॉलमध्ये 42 हव्यात. धावा होऊ शकतात परंतु मी करीन. आत्मविश्वास खूप भरपूर महत्त्वाचा राहील. आय कॅन डू इट हे स्वतःला पुन्हा पुन्हा म्हणावं लागेल. याही वेळेला मिड विकेटला क्लिअर करणारा हा आलाय षटकार. फ्लॅट अँड फ्युरियस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सरपंच चषक षटकार. मीटिंग्स कमी घ्या प्लीज. टीम मीटिंग्स कमी घ्या. वेळ भरपूर कमी आहे. आजच्या दिवसात आत्तापर्यंत आपण फक्त पहिल्या राऊंडचे मॅचेस खेळतात. 2:15 वाजत आलेत मित्रांनो. त्या अनुषंगानं वेळ कमी घ्या. चांगलं क्रिकेट खेळा. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आता. 2 चेंडू आणि 2 षटकार. गगनाला गवसणी घालणारा षटकार पहिला बघायला मिळाला. दुसऱ्या षटकारावरती जर आपण तपासून पाहिलं तर इथे आपल्याला निश्चित स्वरूपात फ्लॅट षटकार बघायला मिळाला. जो 12वा खेळाडू आहे आता खऱ्या अर्थानं आपण पाहतात त्याची रिप्लेसमेंट पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावफलकावरती. आणखीन जर आपण पाहिलं तर 10 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. 10 बॉल्स आर रिक्वायर्ड अँड 36 आर रिमेनिंग. पाहूया येणाऱ्या काळात आपण पाहतायत एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. 10 बॉल आहेत. 10 बॉलमध्ये 36 धावा म्हणजेच 10 बॉलमध्ये 6 षटकार. आणि आता सध्या फलंदाज जे फलंदाजी करतायत मयूर जाधव, ते जर हे 10 बॉल खेळले तर ह्या धावा भरपूर कठीण राहणार नाहीत.
गोलंदाज रयान यांना आपण पाहत आहेत. 2 चेंडू आणि 2 षटकार जरूर त्यांच्या विरोधात विपक्षात आले. टीम मिटिंग्स आता बिलकुल नका, लक्षात घ्या पंच, तुम्ही लक्षात घ्या, टीम मिटिंग्स देऊ नका कारण वेळ कमी आहे. संतोषदा सुतार आम्हाला वारंवार सूचना देत आहेत की 1:15 झालेत, आत्तापर्यंत पहिल्या राऊंडचेच मॅचेस संपत नाही आहेत. फ्री एंट्री क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, एक सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. सरपंच चषक 20-25 भगव वादळ आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन, स्ट्रायकिंग एंड आता सोडण्याचा प्रयत्न नसेल. 9 बॉल आणि 36 धावा, 36 धावा आणि 9 चेंडू. दडपण वाढलं असेल बॅटिंग करणाऱ्या संघावरती देखील, आणि जी फलंदाजी मयूर जाधव करतायत त्याची धडकी भरली असेल गोलंदाजी करण्यावरती संघावर देखील. म्हणजेच आता कामरान पटेल जे आले होते त्यांची रिप्लेस रियान यांना आपण पाहताय. आणि 9 बॉल 36 धाव्यांची गरज असताना सामना रफ अँड टफ, दोन्ही बाजूला झुकलेला, दोन्ही बाजूले वाकलेला. गोलंदाज तयार. या वेळेला पुन्हा एकदा जबरदस्त टोलेबाजी, आसमानी फटका, गगनचुंबी षटकार 6. आता पलटवार मॅच मध्ये अप अँड डाऊन. एका बाजूला तलोळी संघाचा अरकमने फलंदाजी केली होती, या बाजूला मयूर जाधव यांनी देखील तीच फलंदाजी केली. झेल सुटल्यानंतरचे हे परिणाम, ज्या वेळेला झेल सुटतात त्याही वेळेला फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावला जातो. एक संधी मिळते आणि संधीचं सोनं करत असताना आपण पाहतात मयूर जाधव. पुढचा बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल. आता पुन्हा एकदा संधी क्रिएट झाले, क्षेत्ररक्षक पोहोचलेत त्या बॉल खाली आणि शेवटच्या क्षणाला गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद, गॉन. स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन. आता रोशन याला संघाला प्रकाशामध्ये घेऊन जावं लागेल. नावामध्ये रोशन आहे, चमक आहे, आणि ती चमक आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवण्याची हीच ती योग्य वेळ आहे. कठीण वेळेत जो संघाला सावरेल तो खऱ्या अर्थानं संघाचा संघनायक, खऱ्या अर्थानं संघाचा महत्त्वाचा खेळाडू, खऱ्या अर्थाने सेनेचा सेनापती. आणि तो फलंदाज आता कोण होईल? नुकताच दाखल झालाय रोशन. रोशनकडे तीही क्षमता आहे, रोशनकडे ती क्वालिटी आहे, परंतु फक्त म्हणून चालणार नाही. तुम्हाला तो खेळ स्वीकारावा लागेल. कागदोपत्री स्ट्रॉंग राहून नाही चालणार. मैदानाच्या आतमध्ये प्रात्यक्षिक तुम्हाला ते करावं लागेल. पुढील होणारा सामना, एका बाजूला आपण पाहतायत सापे संघ आपल्याला पाहायला मिळेल, तर एका बाजूला आपण पाहू शकाल महत्त्वाचा मॅच तोही आहे बाबनदेव कुरुंद यांच्यातला मॅच. चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा इझिली टेकन, फलंदाज बाद. एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सरपंच चषक 20-25चा दैदिप्यमान आणि देखना सोहळा, जिथे टीम मीटिंग्स कमी घ्या प्लीज. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तिसरं षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावगती जाऊन पोहोचते 36 वरती. आता 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 30 धाव्यांची गरज आहे. ज्या वेळेला आपण पाहतायत मयूर जाधव होते त्यावेळेला धावा होतील अशी पूर्ण आशा अपेक्षा होती. आता मयूर जाधव नाहीत आणि मध्यफळीचे फलंदाज योग्य ती दमखम दाखवत नाहीत. त्या अनुषंगानं थोडासा त्रास होईल येणाऱ्या काळामध्ये.
खिजर रईस यांना आपण पाहतायत षटक क्रमांक 4 मध्ये अगदी अंतिम षटक, स्लॉक षटक, ग्रामीण भाषेत हाणामारी आणि मारामारीचं षटक. 6 बॉल आणि 30ची गरज. पहिल्याच बॉलला थोडंसं बाउन्स मिळाला, त्या बॉलला हुकमध्ये कन्वर्ट केलं, परंतु व्यवस्थित एलिव्हेशन नाही, प्रॉपर कनेक्शन नाही, ज्या अनुषंगानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांकडे मागणी तसा पुरवठा होणार नाही. पंचांनी सांगितलं की ना मुन्ना ना. यावेळेला फलंदाज पोहोचलाय तिथे, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 38 आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत 28 धाव्यांची आता इथून देखील तेवढीच महत्त्वाची गरज असेल. 5 बॉल आहेत, 28 धावा होऊ शकतात. क्रिकेटमध्ये 6 चेंडू आणि 6 धावा अनेक वेळा नाही होताना देखील पाहिलेत आणि 6 चेंडू 30 धावा होताना देखील पाहिलेत. म्हणून क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाही. सकाळी वृत्तपत्र हे 5 रुपयाने मिळतं, संध्याकाळी त्याच वृत्तपत्राची किंमत 5 रुपये किलो रद्दीत जाते. म्हणजेच क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाही. ऑन साईडला उत्तुंग फटका, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, सरपंच चषक, षटकार. घेऊ नका प्लीज, खऱ्या अर्थानं आपण पाहतायत वेळ घेऊ नका. अजून भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. 12 मॅच, त्यानंतर एक सेमीफायनल. थोडंसं शेड्यूल मोठं आहे आजचं. सहकार्याची गरज आहे. फ्री एंट्री टुर्नामेंट आणि हे एवढं मोठं व्यासपीठ तुम्हा सर्व खेळाडूंसाठी आयोजकांनी ठेवलं आहे, तर आयोजकांची देखील एकच मागणी आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करा. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावसंख्या जर आपण तपासली तर सध्या फलकावरती आहे ती म्हणजेच आत्तापर्यंत 44 धावा, 44 ऑन दी स्कोर कार्ड. चांगलं क्रिकेट. 4 बॉलमध्ये 22 धावा होऊ शकतात. मी मगाशी देखील उल्लेख केला, फक्त आत्मविश्वास या शब्दावरती तुम्हाला काम करावं लागेल. आता आशा अपेक्षा पल्लवित होत्या त्या थोड्याशा आता खच्चीकरण मात्र ते होईल. या स्पर्धेसाठी आपण पाहतात निवियाचे हे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्डला धावसंख्या आता खऱ्या अर्थानं 3 बॉलमध्ये 22 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू आणि 22 धावा. हा सामना एका बाजूने आता तलोळी हा संघ पुढे येत असताना शेवटचे का चेंडू असे ना, या 4थ्या बॉलवरती जे जमलं नाही ते मी खऱ्या अर्थानं शेवटच्या चेंडूंमध्ये करण्याचा प्रयत्न करीन. ज्या अनुषंगानं आता फलंदाज सांगतायत की गंजून संपण्यापेक्षा जिजून संपलेलं कधीही चांगलं, आणि ते सध्या आता बघायला मिळतंय. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, वेगामध्ये बदल केला आणि आता तलोळी संघाच्या डगआउटमध्ये हळूहळू सुगंध दरवळतोय विजयाचा. इथून जर आपण पाहिलं तर उर्वरित फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे आणि एका बॉलमध्ये 15 धाव्याची गरज. म्हणजेच या मॅचमध्ये औपचारिकता आणि विजयाचा ठसा, विजयाचा झेंडा तलोळी या संघानं मात्र इथे रोवलाय, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. ऑन साईडला खेळलाय फटका चेंडू, भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत त्या बॉलकडे पाहत राहतील, परंतु 9 धावेने एक मोठा विजय आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला देखील सुरुवात होईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील तेवढाच महत्त्वाचा असेल. ज्यानं 50 धावा या स्पर्धेच्या पूर्ण केल्या तो ठरतोय अर्थातच अर्कम पटेल मॅन ऑफ द मॅच. यानंतर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती रिझवण्यासाठी क्रिकेट एक्सपर्ट्स, इंटरनॅशनल कॉमेंटेटर, DD नॅशनल, दूरदर्शन याही चॅनलवरती ज्यांनी समालोचन केलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बाळ सुब्रमण्यम अय्यर सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. नक्कीच आसिफला मी विनंती करेन आपल्याला थोडं सहकार्य करायचं आहे, स्कोरिंगसाठी यायचं आहे. वेलकम आसिफ. अरकाम पटेल 57 धावांची खेळी करणारा पडगा टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला तर मोहम्मद अजरुद्दीन एक आवडता खेळाडू आमचा आहे. निश्चितच अरकाम पटेल ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मी सन्माननीय अतिथींना विनंती करतो आपला शुभ हस्ते आपण ट्रॉफी देणार आहात. जी ट्रॉफी या ठिकाणी MD यांच्या सौजन्य आम्हाला प्राप्त आहे. वदन दत्तू जाधव साहेब यांच्याकडनं ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. ती ट्रॉफी आपण प्रदान करीत आहोत. गणेश कोलेकर, त्याच्यानंतर शिवम वडोळकर या ठिकाणी स्वीट बॉक्स देत आहेत जे आम्हाला लाभलेला आहे देवानंद माळी यांच्याकडनं. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक गिफ्ट हॅम्पर आहे. उमेश जरेकरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे जे आम्हाला लाभलेलं आहे MD जाधव यांच्याकडनं. आणि
हेल आहे. गणेश कोलेकरांना विनंती करतोय. अगोदर विशाल बोमेरी होते. गणेश कोलेकर यांच्या शुभ हस्ते आपण हेल देत आहोत. धन्यवाद. आणि अरकाम पुढच्या फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा. वेलकम. आसिफ याला विनंती करतोय आपण मला वाटतं अगदी काही दिवसांमध्ये म्हणजे आजचा वार शनिवार आहे, शुक्रवारपासून येत्या सर ग्रामपंचायत प्रीमियर लीग अनुभवाला मिळणार आहे. पडघे, बोरिवली, तलवली या 3 गावांची मर्यादित ती प्रीमियर लीग असेल. आणि ऑक्शन अगदी परवा आम्ही पूर्ण केलं. जबरदस्त अशा पद्धतीनं ऑक्शनलासुद्धा प्रतिसाद खूप सुंदर मिळाला. खेळाडू निवडत असताना चुरस पाहायला मिळाली. याच्यानंतर लगेचच सरस्वती खालिंगच्या मैदानावरती लाभ येथील स्पर्धा येते. त्याच वेळेस आपण पाहतोय की टोलनाका मैदानावरती ग्रामपंचायत प्रीमियर लीग असेल आणि भादाणे ग्रामपंचायत प्रीमियर लीगसुद्धा आपण भादाण्याच्या मैदानावर अनुभवणार आहोत. म्हणजे पुढच्या आठवड्यात 3 स्पर्धा एकाच वेळेस अय्यर सर अनुभवाला मिळणार आहेत. दरम्यान राजा पठारे आणि सुभाष मोरे हे आघाडीचे फलंदाज आहेत. मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाजी सुरुवात मात्र सापे एंडकडनं केली जाईल. निखिल पाटील गोलंदाज, वेगवान मारा करणारा. मला समालोचन कक्षामध्ये खूप आज आनंद होतोय की माझ्या एका बाजूला आपण पाहतोय आमचे मार्गदर्शक गुरुवर्य, मराठीचे अतिशय एक उत्कृष्ट बुलंद आवाज, महाराष्ट्र ज्यांच्या आवाजानं मंत्रमुग्ध. दरम्यान निखिलचा पहिला चेंडू सुभाषसाठी अतिशय सुरेख सुंदर खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. वाईड यॉर्कर चेंडू. कुठेतरी विचार करावा लागला सुभाषला. आणि हा चेंडू राजा 2:25 पहिला चेंडू टाकला गेला. दरम्यान निखिल पाटील पुढचा चेंडू. सुरेख चेंडू. जणू काही पहिल्याच चेंडूचे ॲक्शन रिप्ले. मात्र हा चेंडू थोडासा आपण पाहतोय खेळाडूच्या पुढे पडतोय आणि बाहेरच्या बाजूला कट होतो. अय्यर सर पहिले 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते लाजवाब.